नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहता AV9 एक्सप्रेस. धान्य वितरण प्रणाली अंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून किंवा अन्न सुरक्षा योजनेमध्ये जे काही कार्डधारक, राशनधारक सामील आहेत आणि त्यांना शासनाकडून, जे केंद्र सरकारकडून, महाराष्ट्र शासनाकडून जे काही मोफत धान्य मिळतं, मग त्यामध्ये 2 किलो गहू असेल, 3 किलो तांदूळ असेल, प्रत्येक व्यक्ती 5 किलो धान्य, 5 किलो राशन प्रत्येक माणसाला दर महिन्याला शासनाकडून मिळत असतं. आणि यामध्ये महाराष्ट्र शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. आता महाराष्ट्र शासनाने ज्या महिन्याचं राशन आहे त्याच महिन्यामध्ये राशनधारकांनी त्या महिन्यामध्येच आपल्या कार्डवर राशन उचल करायची आहेत आणि त्या महिन्यामध्येच आपण आपलं राशन भरून न्यायचं आहे. तुम्हाला समजा ऑक्टोबर महिन्याचं राशन आहे तर ते नोव्हेंबरमध्ये आता मिळणार नाही. पूर्वी पुढच्या महिन्यात 7 तारखेपर्यंत राशन मिळायचं अशी शासनाकडून मुभा होती. ही 7 तारखेची मुभा महाराष्ट्र सरकारने बंद केली आणि त्या बंद करण्याच्या पाठीमागचा पण एक उद्देश आहे. कारण जे काही धान्य दुकानदारांकडे शिल्लक राहायचं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होऊ लागला. दुकानदार हे उरलेलं धान्य अन्य मार्गाने विकू लागले किंवा जवळच्या लोकांना देऊ लागले. अशा प्रकारच्या ओरड, अशा प्रकारच्या तक्रारी अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये शासनाकडे गेल्यामुळं हा जो उर्वरित स्टॉक आहे आणि याचा हिशोब आणि याची आकडेवारी, याचं सगळं हिशोब ठेवण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने अवघड होऊन बसलं होतं. आणि शेवटी वितरण व्यवस्थेमध्ये किंवा या दुकानदारांच्या मानसिकतेमध्ये अजूनही बदल होणार नाही. त्यामुळं हे लोक चोऱ्या केल्याशिवाय राहत नव्हते. त्यामुळं महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला आहे की जे धान्य वाटून झाल्यावर जे धान्य तुमच्याकडं दुकानदाराकडे शिल्लक राहील तेवढं धान्य वजा करून पुढच्या महिन्याचं राशन दिलं जाईल. त्यामुळं त्यांना आता हिशोब ठेवण्याची गरजच नाही. जेवढ्या लोकांनी राशन नेलंय तेवढ्या लोकांचा हिशोब शासनाकडे असतो आणि यांच्याकडे किती स्टॉक आहे त्याचा हिशोब शासनाकडे असतो. त्याला शिल्लक असलेला तेवढा साठा पुढच्या महिन्यामध्ये वर्ग करून आणि पुढच्या महिन्यामध्ये जे द्यायचंय आणि यांच्याकडे जे शिल्लक आहे त्याची गोळाबेरीज करून एकूण धान्य दुकानदाराला दिलं जातं. त्यामुळं आता राशन दुकानदार यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार, अंधागुंदी काही करू शकत नाही. अशा पद्धतीचं काम शासनानं सुरू केले. त्यामुळं आता प्रत्येक राशनधारकाला आपापलं जे काही राशन आहे, जे काही आपल्याला शिधा मिळणार आहे तो आपण न चुकता त्या महिन्यातच, ज्या महिन्याचं राशन आहे त्याच महिन्यामध्ये महिना अखेरपर्यंत त्याची उचल करायची आहे. कारण पुढच्या महिन्यात तुम्हाला जी 7 तारखेपर्यंत सवलत शासनाकडून मिळायची की पुढच्या महिन्यात 7 तारखेपर्यंत मागच्या लोकांचं जे राशन राहिले त्यांना मिळायचं, ती सवलत शासनाने काढून घेतलेली आहे.
त्यामुळं ज्या महिन्याचं राशन आहे त्याच महिन्याच्या अखेरपर्यंत आपण राशन दुकानदाराकडून आणायचे, नाहीतर आपलं राशन तर आपल्याला मिळणारच नाही. पण सलग समजा काही लोकांना राशन घ्यायला उशीर होतो, काही लोक राशन घ्यायला चुकतात, अन्य कारणामुळं राशन घेणं राहून जातं आणि बरेच लोक म्हणजे योजनेमध्ये सामील असताना सुद्धा राशन घेत नाही. अशा लोकांना सुद्धा आता एक धोक्याची घंटा आहे की कदाचित महाराष्ट्र शासनाकडून असा निर्णय येण्याची शक्यता आहे किंवा तो आलाच आहे की जर सलग 1-2 महिने आपण जर धान्य घेतलं नाही, धान्याची किंवा राशनची उचल केली नाही, तर आपलं नाव या यादीतून कमी होऊ शकतं. त्यामुळं प्रत्येकाने दर महिन्याचं राशन त्या महिन्यातच घ्यायचे, अन्यथा आपल्याला राशन मिळणं सुद्धा बंद होईल. त्यामुळं लोकांना जी काही शासनाने सवलत दिली, जी केंद्र सरकारने सवलत दिली, जी महाराष्ट्र शासन त्यावर काम करते, महाराष्ट्र शासन ही धान्य वितरण प्रणाली राबवते, त्यासाठी शासनाचा करोडो रुपये खर्च होतोय, केंद्र सरकारचा याच्यावर करोडो रुपये खर्च होतोय. गोरगरिबांना 2 वेळचं अन्न मिळावं यासाठी शासन आपल्या गोरगरीब लोकांसाठी, वंचितांसाठी, शोषितांसाठी ही योजना राबवत असतं. आणि याचा मोठ्या प्रमाणात हे जे राशन दुकानदार होते हेच या धान्याचा मोठ्या प्रमाणात फायदा घ्यायचे, ते वाम मार्गाने विकायचे, त्याचे पैसे करायचे. गोरगरीब अक्षरशः राशन दुकानामध्ये जाऊन परत यायचा. काही वेळेस लोकांना राशन मिळत नसे. असे अनेक जिल्ह्यात, अनेक तालुक्यांमध्ये लोकांच्या ओरडे तक्रारी होत्या. त्यामुळे शासनाने आता अशा पद्धतीची सगळं आता ऑनलाईन धान्य वितरण केलेले, लोकांना तिथं अंगठा दिल्याशिवाय किंवा आपलं जे आधाराशी लिंक राशन कार्ड आहे त्यावर आपली वजावाट होत असते. आपण जेव्हा राशन घ्यायला जातो त्यावेळेस राशन दुकानदार आपला जो रॅशनिंग कार्डचा नंबर आहे तो टाकून आपला अंगठा घेत असतो. आपला अंगठा स्कॅन झाल्यावर आपल्याला जे धान्य दिसतं ते धान्य त्यांच्या कोट्यातून वजा होतं आणि हे धान्य त्याला तुम्हाला दिलंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर त्या धान्यातून वजावाट होऊन जे काही समजा दुकानदाराला आलेलं धान्य त्यातून वितरण झालेलं धान्य आणि राहिलेला जो साठा आहे तो पुढच्या महिन्यात त्या दुकानदाराला शासनाकडून कमी मिळतो. त्यामुळं राशन दुकानदाराच्या जे काही भ्रष्टाचार व्हायचे ते सुद्धा आता अत्यल्प होतील, अतिशय कमीच होतील. या गोष्टीचा पण लोकांना फायदा होईल. पण लोकांनी, राशनधारकांनी आपापलं जे राशन आहे ते अगदी न चुकता दर महिन्याला महिना अखेरपर्यंत, म्हणजे 30चा महिना असेल 30 तारखेपर्यंत, 31चा महिना असेल 31 तारखेपर्यंत उचलायचे. त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या महिन्यामध्ये हे राशन मिळणार नाही. आणि जर आपण सलग 1-2 महिने राशन उचलच केली नाही, अशा लोकांची ही सवलत, म्हणजे अशा लोकांचं जे नाव आहे अन्न सुरक्षा यादीमध्ये, जे काही लोकांना मोफत धान्य मिळतं याच्यामधून रद्द होऊ शकतं. त्यामुळं लोकांनी दर महिन्याला आपापलं राशन उचलून या संधीचा फायदा घ्यावा आणि महाराष्ट्र शासनाने दिलेले जो काही लाभ आहे तो लाभ प्रत्येक लाभधारकाने घ्यावा अशी सूचना करण्यात येते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.